तिला खाऊ घाला. नुसतं खाऊ घाला, नुसतं खायच्या माहिती होती. हा आपले सुषमा अक्का हाय हाय, सुषमा अक्का हाय हाय, सुषमा अक्का हाय हाय, सुषमा अक्का, सुषमा अक्का हाय हाय, 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 जय महाराष्ट्र. काल 2 दिवसापूर्वी सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया आम्ही पाहिली. त्या प्रतिक्रिया करत असताना आदरणीय नीलमताई गोरे यांच्यावर त्यांनी वायफळ बडबड केली. कारण की सुषमा अक्काच खरं तर भाजपमध्ये जाणार होत्या, म्हणून उद्धव साहेबांनी त्यांना चॉकलेट दिलं आणि शांत केलं. तुम्हाला माहिती, पूर्वी सुषमा अक्का राष्ट्रवादीत होत्या. राष्ट्रवादीत त्यांना काही मिळालं नाही म्हणून त्या उद्धव साहेबाकडे आले. इथं त्यांना काही मिळत नाही म्हणून त्यांनी भाजपचा रस्ता धरला. परंतु भाजपचा रस्ता सुषमा अंधारासाठी पूर्णपणे बंद केला होता. म्हणून कसं झालंय सुषमा अक्काची अवस्था, आई जगू देना आणि बाप भीक मागू देना, आणि त्या आरबळासारख्या करायला लागल्यात. आणि वाटेल त्या गोष्टी म्हणजे मोठी व्यक्ती कळना किंवा लहान व्यक्ती कळना, अशा अवस्थेत त्या आदरणीय नीलमताईवर बोलतायत. आदरणीय नीलमताई हे आपल्या आईसारखं एक व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्यावर बोलणं म्हणजे बालिश बुद्धीचं लक्षण आहे. कारण की जे उद्धव साहेबांनी तुम्हाला चॉकलेट दिले ते तुम्ही चॉकलेट खा आणि शांत राहा, आणि तुमच्या सोबतचे जे लोक आहेत त्यांच्यावर तुम्ही बोला. आपल्याला माहित असेल की नीलमताई गोरे म्हणजे खुद्द हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी पारखलेलं नेतृत्व. नीलमताई म्हणजे हिमालय आणि सुषमा अक्का म्हणजे त्यांच्या पायथ्याचा असलेला चिखल. कारण की आपण अवकातीत राहून बोलावं, आपण काय आहेत कशा आहेत ते आपण आरशासमोर बघावं, आणि नंतर तुम्ही आदरणीय नीलमताईंवर बोलावं. कारण की आदरणीय नीलमताईंना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 4 वेळेस आमदारी आणि उपसभापती पद दिलेले, आणि त्यांचा कामाचा ओघ, त्यांनी राजकीय सामाजिक कार्य अतिशय प्रदीर्घ काळ त्यांनी केलेला आहे. आणि ह्याचाच वारसा जोपत विचार जोपत या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेब आणि संसद रत्न आदरणीय श्रीकांत शिंदे साहेब आणि वरिष्ठ नेत्यांनी त्यांना 5व्यांदा आमदारकी देऊन त्यांच्या कामाचा गौरव केलेला आहे. तर सुषमा अंधारेला आम्हाला या ठिकाणी एवढंच त्यांना चॉकलेट घालून एवढंच सांगायचंय, तुम्हाला जे उद्धव साहेबांनी चॉकलेट दिलंय ना सुषमा अक्का, ते तुम्ही तेच खा. तुम्ही जास्त तुमच्या आईसारख्या व्यक्तीवर बोलू नका. कारण की तुम्ही जर बेशिस्तपणाने जर वागाल आणि संस्कार सोडून जर तुम्ही बोलाल तर ह्या बाळासाहेबाच्या रणरागिनी, शिंदे साहेबाच्या रणरागिनी तुमची मस्ती जिरवल्याशिवाय शांत बसणार नाही.